नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तुला शिकवीन चांगला धडा मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की चारू हाऊस म्हणजे अधिपतीचे वडील त्याला म्हणतात, अक्षराला घरी परत घेऊन ये, अशाने अक्षराला कायमचा गमावशील. याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की अक्षराचे वडील तिला म्हणतात, आता मुद्दा हा आहे की तू त्याला त्या घरचा कायमचा रामराम ठोक. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे वागू शकेल का अक्षरा, असे कॅप्शन दिले आहे. आता अक्षरा वडिलांचे ऐकणार का, अधिपती चारूहाऊसच्या म्हणण्याचा विचार करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुला शिकवीन चांगला धडा मालिकेत दाखवल्याप्रमाणे भुवनेश्वरीला चारूहाऊस बरोबर लग्न करायचे होते. त्यामुळे तिने चारुलता होण्याचे नाटक केले. या सगळ्यात अधिपतीने तिला मदत केली. मात्र शेवटी भुवनेश्वरी व चारूहाऊसच्या लग्नाच्या वेळी सर्वांना अक्षराने त्याबद्दल सांगितले. त्यानंतर अक्षराला अधिपतीला आधीपासूनच हे माहीत असल्याचे समजले. त्यामुळे त्यांच्यात गैरसमज निर्माण झाले. भुवनेश्वरीच्या वागण्याची पद्धत चुकीची असल्याचे अक्षराने अधिपतीला वेळोवेळी समजावून सांगितले. मात्र अधिपतीला भुवनेश्वरी चुकूच शकत नाही यावर विश्वास असल्याने त्यांच्यातील गैरसमज वाढले. अधिपती अक्षरामधली भांडणे वाढली आणि यामध्ये अक्षराने अधिपतीचे घर सोडले. त्यानंतर त्यांच्यातील गैरसमज वाढताना दिसत आहे. अक्षरा अधिपतीने अनेकदा भेटण्याचा प्रयत्न केला. काही वेळा त्याला भुवनेश्वरीमुळे अपयश आल्याचे दिसलं. अक्षराचा जुना मित्र मदन परत तिच्या आयुष्यात आला असून त्याच्या नावावर त्याच्या नावाचा वापर करत भुवनेश्वरी अधिपतीच्या मनात अक्षराविषयी गैरसमज निर्माण करताना दिसत आहे. दरम्यान आता अक्षरा नेमकं काय करणार आणि अधिपती तिला घरी परत आणणार का, हे पाहणे मालिकेत महत्त्वाचे ठरणार आहे.